रोजा दुखिया परजा दुखिया दुखिया धन बैरागी दुख के कारण सुखदेव ने दुख के कारण सुखदेव ने उदरी माया त्यागी रे जो देखे सो दुखिया रे बाबा दुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया रे बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे जो देखे जो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं दुखिया कोई दुखिया कोई नहीं। जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी दुख के कारण शुकदेव जिने उदरी माया त्यागी जो देखे सो दुखिया बाबा केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान केवळ सुख मिळतं हे संतांचं दुकान आणि सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान कॉलऱ्याची साथ आली पटापटा पटापटा माणसं मेली प्रत्येक घरातलं एक नायक मेलं अख्खं गाव दुःखी झालं पण त्याही वर्षी एक सुखी झालं कोण ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान होतं ते वलं सरपण येड्या बाबळीचं डबल भावात विकत होतं नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं साधं रॉकेटच्या लुणावर फिरणारं सरपणवालं एका वर्षात टाटा सफारी घेतली दुसऱ्या किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं म्हणला काय दिवसभर पुड्या बांधतोय 40 रुपये 50 पैसे दुकान पाहिजे सरपणाचंच ते गेल्या वर्षी लुणावर फिरत होतं यंदा मला टाटा सफारीतून टाटा करताय म्हणून यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं काही शेत विकलं बँकेतून कर्ज काढलं आणि यानंही याच्या बाणीवर स्मशानात दुकान थाटलं बोर्ड लावला आमच्या येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल 5 मन सरपण बांबू सुतई नवीन कापड 4 माणसं हार बुक्का बँड पार्टी भजनी मंडळासह 1 जानेवारी 2015ला दुकान ओपन केलं पण एप्रिल महिन्याची 19 आली एकही नाही मेलं अख्खं गाव सुखी झालं आता दुकानवालं दुःखी झालं काहीला सुख आणि काहीला दुःख हे देवाचं दुकान सख्ख्या बहिणी एका मंडपात लग्न झालं नांदायला गेल्या पण आंबे रसासाठी माहेरी आल्या आता जन्मदाता बापाई विचारलं थोरलीला ताई काय बाबा तुझ्याकडे काय बेटा माझ्याकडे शेतीचा व्यवसाय आहे बाबा यावर्षी पैसे नव्हते माझ्या मिस्टरनं कर्ज काढलं हलकासा पाऊस हिम्मत केली महागाचं बियाणं पेरलं उगवण झाली बाबा पण 8 दिवस झाले पाऊस नाही अजून जर 15 दिवस पाऊस आल्यानंतर पुढच्या वर्षी दोघा नवरा बायकोला हिंगोली जिल्ह्यात मधुकरी मागितल्याशिवाय गत्यंतर नाही बाबा बाबाला वाईट वाटलं मग धाकटीची चौकशी बेबी काय पप्पा तुझं काय चाललं माझ्याकडे विटांचा कारखाना आहे मग 7.5 लाख रुपयाचा फायदा झाला पण माझ्या मिस्टरांना म्हटलं की आता 7 जून होऊन गेली कधी पाऊस पडायचा नियम नाही नका लावू भट्टी पण ते मोठं हट्टी पुन्हा लावली भट्टी पण पप्पा काय अजून जर 15 दिवस पाऊस आला नाही तर पुन्हा 7 लाखाचा फायदा आता काय करावं देवानं पाऊस पाडावा तर विटाचं वाटोळं न पाडावा तर शेतीचं नुकसान काहीला सुख आणि काहीला दुःख मी का सांगतो जन्म रामाचा झाला तेव्हा सूर्याला सुख झालं आणि चंद्राला दुःख झालं जेव्हा चंद्राचं तोंड उतरलं तेव्हा विचारलं प्रभूने अरे चंद्रा तुझं का तोंड उतरलं मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे ना प्रभू मग तुला मनाई कोणी केली तुम्ही नाही केली पण आमचा एक नैसर्गिक नियम आहे सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही ते महिना झाला जागचा हालत नाही प्रभू म्हणाले आज कळलं मला मी भगवान असलो तरी एका वेळी दोघाला सुखी करू शकत नाही यावेळेला सूर्याला चान्स दिला जेव्हा द्वापार युगात कृष्ण जन्म होईल तेव्हा तुला संधी देईल चंद्रा
म्हणून चंद्रवंशात कृष्ण आहे आणि सूर्यवंशात राम आहे, तरी चंद्राचं काही समाधान झालं नाही. काय प्रभू, द्वापार युगात आता त्रेतायुग आहे, एक युग वाट बघू का? नाही, काहीतरी माझ्या समाधानासाठी पर्यायी व्यवस्था करा. ठीक आहे बाबा, नाराज होऊ नको, मी समाधानाची व्यवस्था करतो. आजपासून माझ्या नावासोबत तुझं नाव जोडलं जाईल आणि म्हणून रामचंद्र, नाहीतर रामाच्या सोबत चंद्राचं वेल्डिंग व्हायचं काही कारण नाही. चंद्राला खुश करण्याकरता श्रीरामानं त्याला आपल्यासोबत जोडला आणि तेव्हापासून हा भगवान श्रीरामचंद्र झाला. चंद्र खुश झाला. मी हे संदर्भ पहा. अजूनही चिंचवडला मोरया गोसावी, सर्वांना नाव माहिती आहे, चिंचवड पाहिले आहे सर्वांनी, पुण्याच्या जवळ तिथे मोरया गोसाव्याची समाधी आहे. गणपतीचे उपासक एवढी उपासना गणपतीची केली की गणपती थकता काळ मोरया गोसाव्याचा आला, तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले, मोरया तुझ्यासारखी सेवा माझी कलियुगात कोणी केली नाही, खूप सेवा केली, काही मागितलं नाही आयुष्यात, मी प्रसन्न आहे, काहीतरी माग. मोरया गोसावी म्हणाले, गणपती बाप्पा मी गोसावी आहे आणि दारोदार जर्मनच्या ताटात बाजरीचं पीठ मागून जगायची सवय या गोसाव्याला आहे, मला धन दौलत नको, पण तुम्ही प्रसन्न झालाय ना, एक अपेक्षा करू गणपती बाप्पा. काय? तुमच्या नावासोबत चंद्र सूर्य असेपर्यंत माझं नाव जोडलं जावं, म्हणून गणपती बाप्पा मोरया. तसा हा रामचंद्र. ही कथा भगवान शिवजी माता पार्वती आईला सांगतायत. पार्वती, औरव एक कहू निजे चोरी, मी त्यावेळेला एक चोरी केली. चोरी शब्द ऐकण्यावर पार्वती माता चकित झाल्या. चोरी? महादेव बडादेव सब देवन की बाबा चोरी करते हो, किसले क्यों की चोरी? अरे मला सुद्धा वाटत होतं पार्वती रामाचं दर्शन घ्यावं, पण मी शंकराच्या रूपात अयोध्येत गेलो तर माझ्याच पुढे लागली असती बारी, मग म्हणून तर केली चोरी. चोरी आणि ती कशी केली? काक प्रशुंडीला शिष्य केला, मी गुरु झालो, भगवावेश धारण केला, रुद्राक्षाच्या माळा हातात, कमंडलू पायात, खडाऊ वाघाचे कातडे बगलेमध्ये दंड. आणि जेव्हा संन्याशाच्या वेशात आम्ही दोघंही अयोध्येत प्रवेश केला, तेव्हा शरयू पासून थेट महाद्वारापर्यंत प्रचंड गर्दी रामाच्या दर्शनासाठी झालेली. कशी तरी वाट काढत घामाघूम धापा टाकत आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. पण आत प्रवेश करणार राजवाड्यात खाकी कपड्यावाल्या गेटमॅननी अडवलं. कहा जा रहे? महाराज जी को जो बेटा उसका दर्शन करना है, मत जाओ. क्यों जी? अनजान व्यक्ति हो आप, महाराज जी के बेटे को आपकी नजर लग जाएगी, निकल जाओ यहां से. ढकलून दिलं पार्वती. मला म्हणताय ना हे खाके कपड्यावाल्या, मी शंकर भगवान आहे रे असं सांगा तर माझ्या पुढे बारी लागली असती. निकल जाओ यहां से. हाकलून दिला आम्हाला. मी आणि काकप्रशुंडी शरयूच्या काठाला आलो. काकप्रशुंडी उदास होऊन मला म्हणाले, आप भी कैलाश से आए शिवजी, मैं नीलगिरी से आया, कुछ करो, दर्शन तो होना चाहिए बाबा. त्यावेळेला मी शरयूच्या काठाला आसन लावलं, डोळे मिटले, माझ्या बालरूप रामाचं ध्यान केलं. एक घटना घडली पार्वते. तिकडे कौसल्यामाईच्या मांडीवर राजमहालामध्ये राम रडू लागला. इतका रडतो, काही केल्या रामाचं रडणं थांबत नाही. सगळ्या राजवाडा चिंतातूर झाला. एक म्हातारी दासी काठी टेकत आली आणि तिनं सांगितलं, कौसल्या बेटी बहुत रो रहा आपका श्रीराम. सुबह से क्या हुआ तो कुछ पता नहीं बूढ़ी माँ, हमें तो लगता है बेटी बहुत से लोग दर्शन को आ रहे तो किसी की बुरी नजर लगी हुई लाला को. क्या करना होगा? नजर उतारने वाले साधु को ढूंढना पड़ेगा, दिंडोरा पिटवावो, दवंडी द्यायला सांग, दृष्ट काढणाऱ्या महात्म्याचा तपास करा म्हणाव. हा मुद्दा कौसल्या माईला पटला. पार्वते दवंडीवाल्यांना बोलवलं आणि दवंडीवाले दवंडी देत निघाले. ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला महाराज, ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला संत, ऐका कोई बच्चे की नजर उतारने वाला साधू, ऐका कोणी बाळाची दृष्ट काढणारे. आम्ही साधूच्या वेशात शरयूच्या काठाला बसलेलो. तिथपर्यंत दवंडीवाले आले. आमच्या जवळ येऊन नमस्कार केला आणि विचारलं, कहाँ रहते हो बाबा? हिमालय की गुहा में. क्या करते जी? तपश्चर्या. तो आप तपस्वी संत हो क्या बाबा? हाँ. छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो क्या? अच्छी तरह. क्या करना होगा? जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा. चलो चलो. अशी चोरी केली पार्वती. आता दवंडीवाले पुढं, आम्ही मागे.
पार्वते, ज्या गेटमॅननी सकाळी 9ला हाकलून दिलं होतं त्याला गचांडून दुपारी 2ला आत गेलो. दौंडीवालेच पुढे होते, तेच म्हणत होते, बाजू हटो, नजर उतारने वाले महाराज आए, बाजू हटो. अशा रीतीनं आम्हाला राजमहालामध्ये प्रवेश मिळाला. मी कौसल्या माईला वाकून नमस्कार केला. कौसल्या माईनं माझा नमस्कार स्वीकारला आणि विचारलं, कहा रहते हो महात्मा जी? साधू को कोई घर होता है क्या माँ? दादाराव महाराज, शंकराचा नाटक बघा. साधू को कोई घर होता है क्या? याला घर नाही का? कैलासात निवास आहे, नंदीसारखं वाहन आहे, पार्वतीसारखी पत्नी आहे, कार्तिक न गणेश सारखे 2 लेकरं आहे, तरी अयोध्येतलं नाटक पहा शंकररावचा. साधू को कोई घर होता है क्या माँ? हिमालय की गुहा में तप करता था, दिल चाहा तो इधर चला आया. आप तपस्वी संत हो क्या बाबा? हाँ माता. छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो क्या? अच्छी तरह. क्या करना होगा? कुछ नहीं. जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे को एक बार मेरी गोद में दे दो माँ, दोबारा नहीं रोएगा आपका लाल. मला बसायला आसन दिलं. मी मांडी घालून बसलो. पार्वते, माझ्या रामाला कौसल्या माईनं माझ्या मांडीवर झोपवला. झोपवल्यावर राम माझ्याकडे पाहू लागला, मी रामाकडे, आणि सगळ्या राजवाडा आमच्या दोघाकडे. जेव्हा हरिहराच्या 4 नेत्राचं मिलन झालं पार्वते, तेव्हा मी ढसा रडू लागलो. माझा राम गदगद हसायला लागला. आमचे वेगवेगळे भाव होते. माझा राम हसत होता. याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही शंकरा, आणि मी रडत होतो. याही वेळेला माझी दर्शनाची इच्छा पूर्ण केली श्रीरामा. पण कौसल्या माईला वाटलं, बाप रे, केवढा चांगला दृष्ट काढणारा साधू भेटला. सकाळपासून रडतंय लेकरू माझं, पण मांडीवर घेतल्या घेतल्या माझं हास्तन दृष्ट काढणारा साधू रडतो. केवढी चांगली दृष्ट काढली बाळाची. बाबा, तुमचा अधिकार कळाला. माझ्या बाळाचं भविष्य पण सांगा. हा 15 वर्षाचा होईल माते, तेव्हा याला एक महात्मा घेऊन जाईल. कौसल्या माई तर उभ्या झाल्या. असं काही सांगू नका बाबा. यज्ञ यागादी क्रिया करून झालेले 4 लेकर त्यातला प्रियपुत्र राम घेऊन जाईल म्हणता. थोडी दक्षिणा वाढून घ्या, पण चांगलं सांगा ना. जबकि बातें नहीं माँ, इनके पैर पर एक रेखा है, वो 15वें साल यात्रा का योग दिखा रही. याला घेऊन जाईल तो महात्मा, पण जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचं लग्न होईल ना, सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. राज्याभिषेकाचं सांगा ना बाबा. मला माहिती होतं पार्वती हे राज्यावर बसायच्या आधी 14 वर्षे वनवासात जाणार आहे, पण असं सांगावं तर कौसल्या माईला दुःख होणार आहे. मी सांगितलं, काल तर जन्म झाला आई साहेब, अजून नीट रेषाही आल्या नाही, थोडं मोठं होऊ द्या, एक दिवस येईल फुकट सांगून जाईल. दक्षिणा नाटक असल्यामुळे स्वीकार केला. कौसल्या माईच्या जवळ श्रीरामाला दिलं. दुःखी अंतकरणानं राजवाडा सोडला. मी आणि काकभृशुंडी दोघंही शरवीच्या काठाला आलो. एक घटना घडली. काकभृशुंडीने शरवीच्या काठाला आसन लावलं. मी विचारलं, क्यों काकभृशुंडी यहीं बैठते हो, चलने का नहीं नीलगिरी? नीलगिरी जाकर क्या करना बाबा? तपश्चर्या. किस लिए? प्रभु प्राप्ति के लिए. आपने तो बता दिया, भगवान 15 साल का होगा तो एक महात्मा ले जाएगा, तो क्या करते हो? 15 साल शरवी के तट पर बैठता हूँ और 15वें साल भगवान का दर्शन करूंगा, बाद में अयोध्या छोड़ूंगा. ठीक है, आप बैठ सकते हो क्योंकि ब्रह्मचारी हो. कितने भी दिन लेट गए और घर नहीं गए तो भी चलता है, लेकिन मेरे पीछे तो बहुत बड़ा जंजाल है. 4 दिन लेट गया तो पूरे कैलाश में शोर मच जाएगा. पार्वती कहेगी पतिदेव कहाँ गए, नंदी कहेगा मालिक कहाँ गए, कार्तिक बोलेगा पिताश्री कहाँ गए, तो मेरा पिंट्या गणेश कहेगा मम्मी डॅडी कहाँ गए, तो मैं चला आया भवानी. ही कथा शंकरजी माता पार्वती आईला सांगतायत. कचुक दिवस बीते येई भाती. अशा प्रकारे काही दिवस गेले. मग नामकरण विधीचा सोहळा वसिष्ठजीच्या द्वारा यथासांगरित्या पार पडतोय. वसिष्ठ म्हणाले, राजन, याला हजारों नाम असले तरी दुनिया को आराम दिलाने वाला कौसल्यानंदन का नाम मैं श्री राम रखता हूँ. जेव्हा राम शब्दाचा उच्चार वसिष्ठजींनी केला तेव्हा सर्वांनी जय जयकार केला. बोले रामचंद्र भगवान की जय. आणि मग कैकई पुत्राचं नाम भरत ठेवण्यात आलं. पुढे शत्रुघ्न नंतर लक्ष्मणजीचा नामकरण सोहळा यथासांगरित्या पार पडला. आता 4ही रांगायला लागले. इथून दिसेल तुम्हाला त्याच्यातले 2 गोरे पान आहे, 2 सावळे आहेत.
दोन गोरेन दोन सावळे असले तरी चौघालाही जगे पिवळे आहे. पित झगुली या तनु पहिराई, अतिप्रिय मधुर तो तरे बोला. बोबडे बोबडे बोलतात. लांबून बघाव तर छोट्या धनुष्यावर छोटा बाण लावला असावा अशा भुवय आणि नासिका आहे. अनेक भुंग्याने एकत्रित येऊन बसाव असे काळे कुरळे केस आहे. प्रत्येकाला वरचे दोन दात आलेले आहे. हसले की चौघाच्याही गालाला खड्डे पडतात. दोई दोई दसन अधर अरुणारे, नासा तिलको बर्णय पारे. पित जगुलिया तनु पहिराई, अतिप्रिय मधुर तोतरे बोला. रांगत रांगत बाहेर येतात. भिंतीचा आधार घेऊन उभं होण्याचा प्रयत्न करतात. काही घसरून पडतात, काही रडतात, काही हसतात. त्याच वेळेला मोठमोठ्या महात्म्यांच्या टोळ्याच्या टोळा भिक्षेच्या निमित्तानं कौसल्या माईच्या महाद्वारात. भिक्षां देही, कौसल्या माईनं भिक्षा वाढावी, पण साधू उभेच राहतात. भिक्षा मिळाल्यावर पुन्हा डोकावून डोकावून आतमध्ये पाहतात. दुसऱ्या दिवशी डबल संख्या झाली. भिक्षां देही, आजही भिक्षा वाढली तरी महात्मे उभेच आहे. कौसल्या माईला वाटलं यांना कमी पडते का भिक्षा, मग जात का नाही भिक्षा मिळाल्यावर. पुन्हा दरवाजात थांबून माझ्या दाराकडे का पाहतात. तिसऱ्या दिवशी चौपट संख्या. भिक्षां देही, आजही भिक्षा वाढली पण महात्मे उभेच आहे. भिक्षा वाढल्यावर कौसल्या माईने विचारलं, महात्मा जी आपका विशाल भाल देखने के बाद हमें लगता नहीं कि आप भीख मांगने वाले महात्मा है. दुनिया को भीख देने की ताकत आप में है. भिक्षा मिलने के बाद भी आप मेरे आंगन में खड़े रहते हो, दरवाजे की ओर देखते हो, तो बात क्या है. पूरे महात्मा रोने लग गए. क्यों रोते हो महाराज. सच कहा माँ आपने, हम भीख मांगने वाले महात्मा नहीं है. हिमालय की गुहा में तप करने वाले तपस्वी लोग हैं. तप करते करते पूरी जिंदगी बीत गई माँ, तो भी जिसकी एक झांकी देखी नहीं. आज जवाब मिल गया, उस भगवान ने तुम्हारी गोद में जन्म लिया. धिक्कार है माँ हमें इस नर शरीर का. ये नर शरीर हमें नहीं मिलता. इसके बदले हम तुम्हारे दीवाल के पत्थरे बने होते तो भगवान हमारा सहारा लेकर के खड़ा होता, तो पत्थर के रूप में हमारा उद्धार हो जाता. माँ भिक्षा तो निमित्त है माता, हेतु है तुम्हारे राम के दर्शन. तुर द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तुर द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तुर द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तुरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. भिक्षा काम नाम करके, भिक्षा का हम नाम करके, भिक्षा काम नाम करके, भिक्षा का हम नाम करके, आए हैं सुध बुध हर के. आए हैं हम सुध बुध के, आए हैं हम सुध बुध हर के. आए हैं हम सुध बुध तुरे के. द्वार खड़ एक जोगी, तुरे द्वार खड़ एक जोगी, दिखा दे मैया राम को. तुरे द्वार खड़ एक जोगी, दिखा दे मैया राम को. द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को. तुरे द्वार खड़ो एक जोगी, दिखा दे मैया राम को.
सांगितल्याप्रमाणे सन्माननीय मंत्री महोदय रावते साहेब आज या ठिकाणी येऊन आपला तुमचा माझा सर्वांचा आनंद द्विगुणित केला. एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. या दिलीपराव, आता तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आज 2-3 दिवस परवाच्या दिवशीच रावते साहेबांचा इकडे दौरा आला होता, परंतु काही अतिमहत्त्वाच्या कामानिमित्त ते इकडे येऊ शकले नाही. पण आज साहेबांनी माझ्यावर, आमच्या बंधूवर, आमच्या परिवारावर जे प्रेम दाखवलं ते बघून मी या ठिकाणी निशब्द झालो. मी काही बोलू शकत नाही. साहेबांनी आमच्यावर जे प्रेम दाखवलं त्यांचा मी खूप ऋणी आहे, आभारी आहे. मी साहेबांना विनंती करतो की आम्हाला 1-2 मिनिटं मार्गदर्शन द्या. रावचंद्रांना वंदन करतो. काही पुढे जाऊन वंदन खरं लक्ष्मणाला. रामाबरोबर लक्ष्मण नसेल तर हा नुसता विचार केला तरी आता रामकथा पुढे जात आहे. प्रथमतः मी बांगर आणि बांगर परिवाराचा मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. ही पवित्र भूमी आहे म्हणजे त्या पवित्र भूमीमध्ये एक चांगला असा देशाचा संस्कार जो आहे, राम हा देशाचा संस्कार आहे. हा देश रामाचा आहे आणि रामाच्या नावानेच ओळखला गेला पाहिजे. तो जातो तो हा आपला देश आहे. त्या रामकथेचं आज इकडच्या आमच्या हिंगोलीतील आमच्या सर्व रामभक्तांकरता महाराज इथे आले, त्यांच्या मुखातून आपण राम अनुभवतात. मी बांगरांना जसे मनवून धन्यवाद देतो तर महाराज इथे आमच्या ह्या हिंगोलीमध्ये आले त्यापर्यंत आज रामकथेच्या माध्यमातून मनातला राम आज तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतायत. ते त्यांचा हातखंड आहे त्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या सहकार्याने धन्यवाद देतो.
हा देश रामाचा आहे एवढं आपण नक्की सर्वांना ठासून सांगितलं पाहिजे. आणि आता ही सांगायची पाळी आली म्हणून असं बोलायची पाळी आली. शिवसेना प्रमुख हे एकमेव असं व्यक्तिमत्व सांगायचे की जगामध्ये हिंदूंना फक्त एकच देश आहे, तो म्हणजे आपला हा भारत, हिंदुस्थान. इतरांना अनेक देश आहेत, परंतु हिंदूंना फक्त एकच देश आहे, तो आपला रामाचा देश. या देशात रामवचनच चाललं पाहिजे. पण दुर्दैवाने आज रामाचं सीता स्वयंवराचा विषय, हे पत्नी आपल्या जीवनामध्ये येत असताना सहजासहजी येऊ शकत नाही. ती पत्नी किती कणखर असू शकते. तो शिवधनुष्यावर मी सांगितलं असतं, सीतेने उचललेलं शिवधनुष्य. मी जास्त बोलणार नाही. या रामाच्या देशामध्ये तुम्हा आम्हाला आज महाराज तुमच्या मुखातून येणाऱ्या रामाची किती गरज आहे. ह्या देशाचा एक असा संस्कार आहे, जगाच्या पाठीवरचा हा एकमेव असा देश आहे, एक पत्नी वचनी असा हा देश आहे. आणि आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदा निर्माण झालेला आहे. एक वचनी एक पत्नीव्रती हा रामाचा देश, तो आपल्या देशाचा संस्कार आहे. पण आता न्यायालयाचे जे काही निर्णय येतात ते वाचल्यानंतर त्या रामाच्या देशामध्ये हे जे काय घडतंय ते कितपत योग्य हा विचार करण्याचा प्रश्न निर्माण झालाय. लग्नाशिवाय तुम्ही कसंही पुढे कारभार केला तरी आता न्यायालय म्हणते बरोबर आहे. इथे प्रताप बांगर आहेत ॲडव्होकेट, ही मंडळी सुद्धा लढत नाही त्याच्या विरुद्ध की हा देश रामाचा आहे, हा आमचा संस्कार आहे, आमची संस्कृती आहे, हा आमचा धर्म आहे. ठीक आहे, हा त्या निमित्ताने बोलायचा विषयाला म्हणून त्याच्यात जास्त जात नाही. रामाच्या नामाने आपण पवित्र होणारे, रामनाम जपणारे. मला एवढंच म्हणायचं की महाराज आपण जिथे जाता तिथे मनातला राम उभा करता, पाच रामाचं निर्माण करता, भावना रामाची निर्माण करता. ह्या देशामध्ये ज्या दिवशी राम मंदिर उभं राहील त्या खऱ्या अर्थाने रामाचं पूजन होईल असं मला वाटतंय. तो हा प्रचार आणि प्रसार आपल्या माध्यमात नव्हते. मी कृतज्ञता आपल्या पोटी व्यक्त करतो की आपण हा संस्कार जपण्याकरता आम्हा सर्वांना सर्व आपल्या माध्यमातून आम्हाला मिळतंय, याचा अनमोल हा असा खजिना आपण देत आहेत. ह्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण जा, आमची मदत लागली तर जरूर आपण घ्या, परंतु नामाचा जप मात्र तो झाला पाहिजे एवढंच मी इथे भावना व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो नम्रतापूर्वक. आणि बांगर यांनी हे जे काय या पद्धतीतून रामनामाचा हा जो एक अखंडता निर्माण करायचा कार्यक्रम केला आहे, त्यांच्या कार्यामध्ये त्यांना भविष्यामध्ये प्रचंड यश लाभो. कारण त्यांच्याकडे शिक्षणाचं कार्य आहे मुलांचं, त्या मुलांवर अशा प्रकारचे संस्कार होत आणि आपल्याला जीवनामध्ये नक्कीच राम होऊ. मी जन्माला येताना राम घेऊन येतो, जाताना सुद्धा रामाच्याच नावाने जातो. तो आपला देश आहे. त्या रामाला पुन्हा एकदा वंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम. धन्यवाद साहेब. धन्यवाद साहेब. बऱ्याच वर्षानंतर साहेबांच्या लक्षातही नसेल 1988 साली पतित पावन संघटनेच्या द्वारा जिल्हा पुणे इंदापूर येथे प्रदीपजी गारटकर यांनी रामकथा ठेवलेली, त्याला 27 वर्षे झाले. तेव्हा
साहेबांच्याच हस्ते त्या कथेचा समारोप होता, रावते साहेबांच्या हस्ते. आणि 27 वर्षांनी साहेब तुमचं आम्हाला दर्शन झालं. बहु अवघड आहे संत भेटी. आनंद वाटला. कल्पना नसेल, आम्हाला माहिती आहे साहेबांचं ग्रंथाच्या बाबतीत खूप प्रेम आहे. एखाद्या ग्रंथालयात, एखाद्या ग्रंथाच्या दुकानात खरेदीला गेले की पूर्ण गाडीची डिकी भरेपर्यंत साहेब पुस्तकं खरेदी करतात. त्यांच्यासारखं वाचन मला वाटते एकाही मंत्र्याचं नसेल. एवढा, कारण मला एकदा प्रदीपरावजी गारटकरांनी सांगितलं होतं की मी साहेबासोबत मुंबईला गेलो, खरेदी करता करता पूर्ण गाडीची डिगी भरली तरी साहेबाची खरेदी संपली नव्हती. पण नुसतं घरी आणून ठेवत नाही, सारखं वाचन. असा फार मोठा गाढा अभ्यास असणारे साहेब आज या ठिकाणी आले. दिलीपरावांच्या निमंत्रणाला मान दिला आणि त्यांच्या आगमनानं तुमचा माझा सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. पुन्हा एकदा साहेबांना धन्यवाद देतो आणि स्वातंत्र्य देतो. त्यांना वाटेल त्यावेळेला ते जाऊ शकतात, कारण सर्वांनी गोपीचंदन लावलं तर देशाचं कसं होईल. आपल्या आपल्या ड्युट्या केल्या पाहिजे. आम्ही आमची केली पाहिजे, तुम्ही तुमची केली पाहिजे. सगळे चंदन लावून बसले ना तर उपयोग नाही. तेव्हा तुमच्याबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे. साहेबांनी सांगितलं, आज मी परवाही उल्लेख केला, देशामध्ये अखंडता टिकवायची असेल तर आज रामकथेची नितांत गरज आहे. याचं कारण आहे, देशात एकता तेव्हा टिकेल जेव्हा आमच्या महाराष्ट्रात अखंडता असेल. महाराष्ट्रातली एकी टिकण्यासाठी आजी आमच्या जिल्ह्यामध्ये एकी पाहिजे. जिल्ह्यातली एकता टिकण्यासाठी आमच्या तालुक्यात एकता पाहिजे. तालुक्यातली एकी टिकण्यासाठी आमच्या गावात एकता पाहिजे. गावातली एकता टिकण्यासाठी आधी आमच्या घरात एकता पाहिजे. घरातली एकता टिकण्यासाठी बंधूचं बंधूवर प्रेम असलं पाहिजे. आणि ते प्रेम कसं असावं याकरता रामायणातल्या पात्राचं चिंतन केलं पाहिजे. सावत्र आहे, सक्के नाही. राम कौसल्याचा, लक्ष्मण सुमित्रेचा, भरत कैकेयीचा. आज देशाला या गोष्टीची नितांत गरज आहे. साहेबांनी सांगितलं, रामासोबत लक्ष्मणाची गरज आहे. अगदी बरोबर. संख्यात्मक चिंतन मांडताना तुलसीदासजींनी लक्ष्मणाला 0 म्हटलं, रामाला 1चा अंक म्हटलं. आणि त्यावेळेला संत तुलसीदासजीवर काही संतांनी आरोपही केले. गोस्वामी जी, कितना त्याग किया लखन जी ने, नारी का त्याग, निद्रा का त्याग, भोजन का त्याग, ऐसा त्याग करने वाले लखन लाल को आप 0 कहते हो? तुलसी जी बोले, सोच समझ कर कहता हूं. मतलब, अरे आपको पता है भाई 0 में क्या ताकत होती है? क्या ताकत? अरे 0 जिसके पास खड़ा रहता है उसको 10 पट कर डालता है. ज्याच्या शेजारी 0 थांबतं त्याला 10 पट किंमत देतं. रामचंद्राची कीर्ती जगात 10 पट पसरली, याला कारण 0 लक्ष्मण जे आहे. पूर्वी एकच रावण होता साहेब, त्याच्यामुळे एका रामाला तो मारणं शक्य झाला. आता हनुमानजीला प्रश्न पडला, कौन से रावण की भुजा उखारू, कौन सी लंका को आग लगाऊ, घर घर रावण घर घर लंका, तो इतने राम कहां से लाऊ. पण ते दिवस येणार आहे. आम्ही इतके एक आहोत, कोणीतरी त्या कामावर आहे. समाजाचे तुकडे करायच्या. धर्माची व्याख्या करताना समाजाला जोडतो त्याला धर्म म्हटलेला आहे. समाजाचे तुकडे तुकडे करत असेल तर तो धर्म नाही. आणि म्हणून माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं, माणुसकी हा धर्म आहे.
आणि त्या धर्माचा प्रारंभ घरून झाला पाहिजे तर मंदिरापर्यंत टिकेल. आमचा धर्म मंदिरात सुरू होतो म्हणून घरापर्यंत संपतो. घराघरातल्या सुनला वाटलं पाहिजे सासू नाही माय आहे माझी, आणि सासूला वाटलं पाहिजे सून नाही मुलगी आहे माझी. काय होईल? ज्या दिवशी सुनला वाटल सासू नाही माझी आई आहे, एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. आणि ज्या दिवशी सासूला वाटल सून नाही माझी पोटची मुलगी आहे, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. या धर्माची, या माणुसकीची गरज आहे. आणि हा प्रारंभ जर घरून झाला तर टिकतोय देवळापर्यंत. आमचा धर्म सुरू देवळात होतो म्हणून संपतो घरापर्यंत. आणि पुन्हा एक सांगतो, एक लक्षात ठेवा, त्यांच्यातही खूप वाईट नाही आणि आमच्यातही खूप चांगले नाही. हे मी जाहीर सांगतो. आम्हाला अनुभव आहे. राऊताई साहेब, कीर्तनाची परवानगी 10 पर्यंतची काढलेली, 10 मिनिट कीर्तन पुढे गेलं तर आमच्यापैकी एक पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेला आणि त्या दिवशी वारकऱ्याला पंगत पठाण साहेबाची होती. तुम्ही विचार करा, पठाण साहेब वारकऱ्याला पंगत घालतो आणि आमचा एक बैमान पोलीस स्टेशनला तक्रार करतो. आपण एक पुन्हा आपली 2 मिनिटाची वेळ घेतो. हिंदूंच्या आवडीचा सण दिवाळी आहे. मुस्लिम बांधवांच्या आवडीचा सण रमजान आहे. हे दोन्ही शब्द आपण इंग्रजीत लिहून पहा, मग आम्ही एकमेकात किती गुंतलोय आपल्या लक्षात येईल. हिंदूंना दिवाळी लिहिताना पहिला अली लिहावा लागतो, DIVALI. अली लिहिल्याशिवाय हिंदूची दिवाळी होत नाही. आणि मुस्लिम बांधवांना, सलीम भाई कान खोल के सुनो, मुस्लिम बांधवांना रमजान लिहिताना पहिला रामच लिहावा लागतो, RYMZN. म्हणजे अली लिहिल्याशिवाय आमची दिवाळी नाही आणि राम लिहिल्याशिवाय त्यांचा रमजान नाही. आम्ही इतके एकमेकात गुंतलेला आहोत. वेदवाणी परब्रह्म, अल्लाह बोलत इस्लाम, गॉड हे इंग्रजी नाम सर्व साक्षी. तुलसी स संसार में भांति भांति के लोग, सब में हिल मिल रहियो नदी नाव संजोग. एका मुस्लिम महात्म्याचे शब्द आहे. एक मुस्लिम महात्मा म्हणतोय की प्रभू, या देशात असे दिवस कधी येतील? असे म्हणजे, या अल्लाह, या खुदा, मेरे मुल्क को ऐसा निजाम दे, मुल्ला बजावे घंटी और पंडित अजान दे. तेव्हा ज्या रामाबद्दल आपण बोलतोय, अस्मिन रमंती योगिनः, ज्याच्यात योगी रममान होतात. साहेबांनी सांगितलं की प्रत्येकाच्या हृदयात राम आहे. आम्हाला कुठेही राम पाहिजे. राम असल्याशिवाय साधा तमाशा बघायला माणूस गेला तरी वापस येतो. काय झालं? काय राम नाही म्हणतो त्याच्यात. म्हणजे तमाशातही आम्हाला राम लागतोय. सिनेमाची जाहिरात ऐकून जेव्हा जातो आणि अर्ध्या तासात वापस येतो, काय झालं? फुकट तिकीट गेली म्हणतो. का? काय राम नाही त्या सिनेमात? म्हणजे सिनेमात सुद्धा आम्हाला राम नव्हे, आमच्यातही पाहिजे. काय झालं? उचला म्हणतात. का याच्यात काही राम नाही? मग बाकीचे म्हणतात राम बोलो भाई राम. म्हणून एक राम दशरथ का बेटा, एक राम घटघट में बैठा, एक राम का सभी पसारा, और एक राम है जग से न्यारा. आपण त्या रामाचं चिंतन करणार आहोत. वेळ आपणाला कमी आहे. सीता स्वयंवरपर्यंत आपणाला आज पोचायचं आहे. कालच आम्हाला साहेबांच्या बाबतीत आणि दिलीपरावाकडून माहिती मिळाली होती. म्हटलं साहेबांना त्यांच्या सोयीनं कधी येऊ द्या. माझा आग्रह असेल, साहेबांचा खूप गाढा अभ्यास आहे, साहेबांना आपण 5 मिनिट बोलायला देऊ आणि मग साहेबांना जाण्याचंही स्वातंत्र्य देऊ. साहेब, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, वाटेल त्यावेळी आपण जाऊ शकता. प्रभूच्या बाललीला सुरू झालेल्या, राम लखन भरत रिपुसुदन चारों बेटे अपने पैर में पैजन पहन कर दशरथ जी के सामने खेल. दशरथ जी का आनंद चौगुना हुआ, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया. खेलते हुए राम को भोजन करते समय दशरथ जी बुला लेते तो राम आते नहीं. श्री राम आओ भोजन करने. भोजन करत बोल जब राजा, नहीं आवत जी बाल समाजा. आणि मग कौसल्यामाई दारात जाऊन हाक मारती, राघव आओ भोजन करणे. कौसल्या जब बोल न जाई, ठुमकी ठुमकी प्रभु चलई पराई.
कौसल्या माईनं हाक मारली की पळत येऊन कंबर धरतात. दशरथजी आवाज देतात तेव्हा येत नाही का? दशरथ ज्ञान आहे, कौसल्या प्रेम आहे. भगवान ज्ञानापासून दूर जातो आणि प्रेमाच्या जवळ येतो. ज्याला वाटतं मी विद्वान आहे, मला कशातलं काही विचारावं पठ्ठ्याला, त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर 5 किलोमीटर लांब जातो. आणि ज्याला वाटतं मी भोळा बाबडा भक्त आहे, भगवान त्याच्या जवळ येतो. भोळे भाळे भक्त गाता ती साबळे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी. तुका म्हणे राहे शहाणी आदुरी. यज्ञोपवीत संस्कार झालेले आहे आणि यज्ञोपवीत संस्कारानंतर विद्या शिकण्याच्या उद्देशानं गुरुग्रह गये पढन रघुराई. गुरुग्रह गये, जरा नीट ऐका. गुरुग्रह गये कोण आहे? अयोध्येच्या सम्राटाची मुलं आहे. यांना एक पगारी शिक्षक आपल्या वाड्यात बोलावता आला नसता का? पण पगारी शिक्षक ठेवला तर शिकणाऱ्याचा त्याच्यावर पवित्र भाव राहत नाही. त्याला माहिती आहे हा माझ्या बापाचा गडी आहे, माझा बाप याला पैसे देतो म्हणून शिकवणीला येतो. तुझ्या बापाचा गडी आहे का शिक्षक? अरे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपेक्षाही गुरुवरची श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. गुरु शब्दाच्या विरुद्ध एक शब्द आहे, शिष्य नव्हे. मराठीमध्ये आम्ही समजतो तेवढी मराठी सोपी नाही. आणि जर कोणी तुम्हाला जाहीर प्रश्न विचारला जगातली श्रीमंत भाषा कोणती, तर याचं उत्तर आहे मराठी. मराठी एवढी धनवान श्रीमंत जगातही भाषा दुसरी नाही. सर्वात गरीब भाषा इंग्रजी आहे. ती तोकडी आहे, तिला 5च स्वर आहे, ए ई आय ओ यू, बस तिथंच घुटमळते ती. 16 स्वराची श्रीमंत भाषा मराठी आहे. मग काही असंही विचारतात, तुम्ही मराठीला श्रीमंत म्हणता, इंग्रजीला गरीब म्हणता. हो, मग मराठी फक्त महाराष्ट्रातच चालते आणि इंग्रजी सगळ्या जगात? इथंच उत्तर आहे. का? सगळीकडे व्यापून असते ती गरिबी आणि मोजकी असते ती श्रीमंती. तुम्ही कोण्याही गावात जा तर 90 घरं तुम्हाला गरीब दिसतील, 10 घरं श्रीमंत. गरिबीचं दर्शन कुठेही आहे. कोण्याही जगातल्या विमानतळावर उतरा तरी तुम्हाला गरिबीचं दर्शन होणार आहे, इंग्रजीचं. पण श्रीमंतीचं मराठीचं दर्शन जर घ्यायचं असेल तर महाराष्ट्रात यावं लागतं. अलंकापूरच्या संतांनी ज्ञानोबारायांनी छातीला हात लावून सांगितलं, माझा मराठाची बोल कौतुके, अमृताती पैजा जिंके. इंग्रजीचा एकच शब्द पाठ करायचा असतो, KING, किंग मीन्स राजा. कुठेही जाऊ द्या, किंग मीन्स राजा. तेवढ्यानं भागत नाही मराठीत. एका एकाला 21, 21, 22, 22 पर्यायी शब्द येतात. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा. मग राजा पर्यायी कोणताही, राजाचं डोकं चालत नाही. मराठीत आमचा राजा नापास होतो आणि इंग्रजीत पास होतो. म्हणून जगातली श्रीमंत भाषा मराठी. आपण एक पहा, अनादी, मराठीला अनादी म्हटलेलं आहे. अनादीची व्याख्या आहे लिखाण आणि उच्चारण जिचं एक आहे तिला म्हणतात अनादी. म्हणून उच्चारही कचा करायचा आणि कागदावर कच लिहायचा. उच्चार बचा करायचा, कागदावर बच लिहायचा. तसं इतर भाषेत नाही. इंग्रजीत जर कच काम असेल तर उच्चार केचा करावा लागतो, काम बच असेल तर उच्चार बीचा होतो. म्हणून अनादीची व्याख्या आहे उच्चारण आणि लिखाण जिचं एक येतं त्या भाषेला अनादी म्हणतात. आणि म्हणून माझा मराठाची बोल कौतुके, अमृताती पैजा जिंके. मी सांगत होतो गुरु विरुद्ध लघु. इथून आपलं वाढत गेलं. गुरुच्या विरुद्ध शिष्य नव्हे, गुरुच्या विरुद्ध मराठीत शब्द आहे तो लघु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा. किती मोठा? ज्याच्यापेक्षा भगवंतही मोठा असू शकत नाही इतका मोठा. गुरु गोविंद दोनों खडे काके लग्यो पाय, बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताय. जगात गुरुपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही हे जगाला दाखवण्यासाठी जगाचा मालक आपल्या राजमहालातून गुरुच्या झोपडीत विद्या शिकायला गेला. पूर्वी झाडाखाली शाळा असायच्या पण संस्कार संपन्नता होती. कदाचित आता इमारती मोठ्या झाल्या, संस्कार संपुष्टात आले. पूर्वी तिकडनं विद्यार्थी आले आणि इकडनं गुरुजी जाऊ लागले तर सगळे विद्यार्थी रस्त्याच्या खाली उतरायचे आणि गुरुजींना रस्ता मोकळ्या करून द्यायचे. आता थोडा फरक झाला. तिकडनं जर कॉलेज कुमार आले, इकडनं सर जाऊ लागले, सगळे सर डांबरीच्या खाली उतरतात आणि कॉलेज कुमारांना हायवे रिकामा करून देतात. कालाय तस्मै नमः. पण इथे विचार करा, गुरुग्रह गये पढन रघु. गुरुच्या आश्रमात, बरं त्याला शिकायची गरज नाही. अल्पकाल विद्या सब पाई,
ज्या की श्वास सहज श्रुतिचारी सो हरी पडय कौतुक भारी. ज्याच्या श्वासातून जन्म वेदाचा तो भगवान शिकायला जातो. आपल्याकरता दाखवलेला हा शिष्टाचार आहे. अल्पकाल विद्या सब पायी. नंतर विद्याप्राप्तीनंतर गुरुदेवाने आणि दशरथजीच्या स्वाधीन केलं. आता 14 वर्षाचं वय पूर्ण होऊन प्रभू 15व्या वर्षात पदार्पण करते झाले. प्रभूचा एक नियम आहे, प्रातकाल उठके रघुनाथा मातु पितु गुरु नाव. साहेब नमस्कार. आनंद वाटला आपण आले. आपला प्रवास पुढचा सुखाचा हो. प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना. प्रातकाल उठके रघुनाथा मातु पितु गुरु नावई माथा. सकाळी उठले म्हणजे राम प्रभू आपल्या मायबापाच्या चरणावरती डोकं टेकून दर्शन घ्यायचे. गाधी तणय म्हण चिंता व्यापी. गाधी मुनीचे पुत्र विश्वामित्र चिंतातूर आहे. अनेक वेळा यज्ञाचं आयोजन केलं पण ते राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात सुभाव आणि मारीच. आणि म्हणून मदत मागण्याच्या उद्देशानं विश्वामित्रजी अयोध्येमध्ये दशरथजीनं सन्मान केला, बसायला दिलं, पाद्य पूजा केली, दुपारचं भोजन विश्रांती झाली. आणि तिसऱ्या प्रहरी दशरथ राजे विचारतात की ही कारण आगमन तुम्हारा. असुर समूह सतावई मोहिमय जाचन आयन रूपते. अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा, पण राक्षस माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात. तुझा राम माझ्या यज्ञाच्या संरक्षणाला पाहिजे. राम सोच समज करतो मंगो बाबा. चौथेपण पायो सुतचारी. धेनु धाम भूमी धन प्राण यापैकी काही मागा राम देणार नाही. नाही देणार नाही बाबा. ताडकन उठले विश्वामित्र. ते आपलं सगळे आवरलं. वाघाच्या कातल्या बगलेमध्ये ते पायात खडाऊ कमंडल उचलला, दंड उचलला आणि 4-5 पायऱ्या ताड उतरले, थांबले. लाल डोळे करून पाहतात. लटलट कापतो दशरथजी. पाहतो काय राजा? निघालो विनमुख निघालो. विनमुख गेली अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती. विश्वामित्र म्हणतात मला. तसं कळत नसेल तर तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव, कळेल विश्वामित्र. आणि उरलेल्या पायऱ्या उतरले. अंगणात पोहोचले असेल तर वसिष्ठ घाबरले. दशरथा काय केलं हे? रामासोबत लक्ष्मणही द्या. आणि मग पळत आले. दशरथजीनं चरण धरले विश्वामित्राचे. तसं जाऊ नका बाबा, रामासोबत लक्ष्मण सुद्धा देतो, विनमुख जाऊ नका. आणि मग तयारी सुरू झाली. रामचंद्र आणि लक्ष्मणजी जाण्याची तयारी करतात. पाठीवरती भाते ज्याच्यात बाण आहे, एक सावळा एक गोरा पान आहे, पितांबरधारी निळशेले कमरेला कसलेले आहे, खांद्यात धनुष्य आहे. भरत शत्रुघ्न गळ्याला बिलगून रडतात. सगळे रडू लागले. का? जरा विचार करा. 15 वर्षाचे राजकुमार पुण्याच्या सारसबागेत फिरायला चालले नाही, राक्षस मारायला चालले. मग काही कमी जास्त झालं तर पुन्हा भेटी आहेत का? आणि म्हणून सगळे रडतात, फक्त कौसल्या रडत नाही. अरे जिचा राम चालला ती का नाही रडत? त्याचं कारण सांगितलेलं आहे. कौसल्या माईच्या लक्षात आलं, याच्या लहानपणी एक महात्मा आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं का आईसाहेब तुमचा राम 15 वर्षाचा होईल तेव्हा याला एक साधू घेऊन जाईल. जगात सुंदर नाही अशा सुंदरीसोबत याचं लग्न होईल आणि सुनेसह तुमच्या स्वाधीन करेल तो महात्मा. म्हणजे लक्षात आलं की आता माझा राम 15 वर्षाचा झाला, आता हा महात्मा घेऊन चाललाय, म्हणजे राम लग्नाला चालला. आणि मुलगा नवरदेव झाला म्हणजे नवरदेवाची मम्मी रडत नसते, म्हणून कौसल्या रडत नाही, बाकीच्या सगळ्या रडतात. शेवटी दशरथजीच्या चरणावरती डोकं टेकवलं रामप्रभूने. रामाचा हात धरला दशरथ राजाने आणि विश्वामित्राच्या हातात दिला. जाओ श्रीराम, आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है. आणि मग राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र निघाले. शरयू पार होईपर्यंत सगळा समाज बघत होता. शरयू पार झाली, दिसेनासे झाले राम लक्ष्मण. वापस येत आहेत सगळ्या अयोध्येचा समाज. अरण्यामध्ये तिघाचा प्रवेश, विश्वामित्र आणि राम लक्ष्मण. अरुण नयन उर बाहु विशाला, नील जलद तनु श्याम तमाला, कटिपट पीत कसे बर भाता, रुचिर चाप सायक दुई हाता. श्याम गौर सुंदर दौ भाई, विश्वामित्र महानिधि पाई. प्रभु ब्रह्मण्य देव मैं जाना, मोहिनी पिता तजय भगवान.
इतक्यात एक घटना घडली. कानाचे पडदे फाटल्या जातील असा कर्ण कर्कश ध्वनी कानी येऊ लागला. रुके रहो, पाओ दिन से भूखी हूं, तीनों को खाती हूं, रुके रहो. विश्वामित्राचं लक्ष गेलं. श्रीराम वो दौड़ दौड़ के आ रही. नरभक्षक ताटिका राक्षसी ने बहुत से ऋषि मुनियों को खाया, मार डालो इसे. रामचंद्र बोले बाबा जी अविनय हो तो क्षमा करे, हम रघुकुल के हैं और महिलाओं पर हथियार उठाना मेरे रघुकुल का धर्म नहीं है. अच्छा, महिलाओं पर हथियार उठाना रघुकुल का धर्म नहीं श्री राम? नहीं. तो पिता की आज्ञा मानना तो रघुकुल का धर्म है. हाँ, तो तुम्हारे पिता दशरथ जी क्या बोले थे? आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है. आज मैं तुम्हारा पिता बोल रहा हूं, मार डालो इसे. ठीक है महाराज. चले जात मुनि दीन दिखाई, सुनी ताड़का क्रोध करि धाई. दौड़ दौड़ के आई. चले जात मुनि दीन दिखाई, सुनी ताड़का क्रोध करि धाई. ये कई बाण प्राण हरि लीना, दिन जाने ते निज पद दीना. ये कई बाण प्राण हरि लीना. एका बाणात ताटिकेचा वध केला. ताटिका गतप्राण, बला अतिबला दोन्ही शक्ती विश्वामित्रजी प्रदान करतात. रात्र संपली. प्रातःकाळी स्नानादी कर्म आटोपल्यावर विश्वामित्राच्या आश्रमात रामचंद्र म्हणाले बाबाजी यज्ञ का प्रारंभ करो, हम दोनों भाई यज्ञ का रक्षण करने के लिए तैयार है. प्रातः कहा मुनिसन रघुराई, निर्भय यज्ञ करो तुम जाई. होम करण लागे मुनिझारी, आप रहे मख की रखवारी. यज्ञाचा प्रारंभ झाला. पवित्र धूर आकाशात निघाला आणि ते नेहमीचे विध्वंस करणारे दोन राक्षस, एक सुभाऊ आणि एक मारीची, अमंगल द्रव्य लेकर मारीच और सुभाऊ आसमान की ओर से आ रहे. रामचंद्र जी ने देखा. बिन भर बाण राम ते मारा, सत जोजन का सागर पारा. बिन भर बाण राम तेहि मारा, सत जोजन का सागर पारा. पावक सर सुभाव पुनि मारा, अनुदिन सागर कटक संघारा. पावक सर सुभाव गुणी मारा, अनुजन शाचर कटक संघारा. बिन भर बाण राम ते मारा, सत जोजन का सागर पारा. बिन भर बाण राम तेहि मारा, सत जोजन का सागर पारा. बिनु भर बाण राम कई मारा, सत जाऊ जन का सागर पारा. बिगर टोकाचा बाण मारला. 400 कोस जाऊन पडला मारीची समुद्राच्या काठाला आणि अग्निबाणाच्या द्वारा सुभाऊचा नाश केला. दादाराव महाराज काही अवघड होतं का हो देवाला मारीचीला मारणं? जसा सुबाऊला जाग्यावर मारला तसा मारीचीला वापस का केला? त्याला का नाही मारला? याचं कारण आहे, रामायण नाटकही आहे, इतिहासही आहे. नाटक आणि इतिहासात फरक काय? घटना पहले घटती बाद में लिखा जाता. इतिहास पहले लिखा जाता बाद में स्टेज पर आता. नाटक पहिले लिहिल्या जातून मग स्टेजवर येतो, त्याला नाटक म्हणतात. पहिले घटना घडतीन मग लिहिल्या जातो, त्याला इतिहास म्हणतात. नवे इतिहास शब्दामध्येच तो अर्थ भरलेला आहे. इतिहास मध्ये 3 पद आहे, इति, ह, आस आणि मग संधी झाला इतिहास. इति, ह, आस 3 मध्ये 3 अर्थ आहे अश्विन कुमार. इति, ह, आस. इति का मतलब होता है ऐसा, ह का मतलब हुआ, आस का मतलब था.
इति याने ऐसा, ह याने हुआ, आस याने था, ऐसा हुआ था वैसा जिसमें है उसको इतिहास कहते हैं. इतिहास असं झालं होतं तसंच ज्याच्यात आहे त्याला इतिहास म्हटल्या जातो. ही दोन्हीमध्ये आहे. आधी घडलं नंतर तुलसीजींनी लिहिलं इतिहास, आधी लिहिलं नंतर घडलं बोलीला वाल्मिक, तैसेची करीन आणि वरतुणी दावीन नामा म्हणे. कोळी याची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण. रामा आधी आधी लिहिलं आणि मग प्रभूला त्याप्रमाणे वागावं लागलं म्हणून नाटक. म्हणून रामचंद्राला माहिती आहे मारीची हे नाटकातलं मुख्य पात्र आहे. आजच मारला मारीची तर पुढचा नाटकच बिघडणार आहे. मग सोन्याचं हरिण कोण होणार, सीता चोरीला कशी जाणार, रावण कसा मरणार, मग 33 कोटी देवता बंदी खाण्यातून कशा सुटणार, अख्खा नाटक बिघडणार आहे ना. म्हणून एक जाग्यावर मारलं आणि एक वापस केलं. मी तिथंच होतो म्हणून ह्या भानगडी सांगतो. बिन फरबा राम तेही मारा, सत जव जनगा सागर पारा. यज्ञ यथासांगरित्या पार पडला. पण जनकाकडे बऱ्याच दिवसापासून धनुष्य उचलायचा कार्यक्रम चालू होता. तो एक दिवसाचा नव्हता. राजे आपापल्या सोयीनं यायचे, उचलून बघायचे. हालत सुद्धा नव्हता. एक दिवस रावणही आला होता. रावणानं धनुष्य उचलायचा प्रयत्न केला, छातीवर घेऊन पडला, पण उचलल्या गेला नाही. आता धर्मसंकट असं आहे. विश्वामित्रजीला वाटलं आपण जर रामाला म्हणावं चला धनुष्य उचलायला, तर राम कायद्यावर बोट ठेवणार आहे. राम म्हणणार आहे मेरे पिता ने खाजगी काम के लिए थोड़ा ही भेजा हो, तो शादी का काम हम नहीं आ सकते. कायदा सांगणार आहे. म्हणून विश्वामित्रजींनी शब्द बदलवून वापरले. श्रीराम जी बाबाजी, मेरा तो यज्ञ पूरा हुआ, हाँ, लेकिन जनक जी के यहाँ बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा. धनुर्यज्ञ, हाँ, तो यज्ञ के लिए मैंने तो अवतार ही लिया है महाराज, चलो उसको भी पूरा करे. आणि म्हणून रामचंद्र तयार झाले. धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, रघुकुल और सी चले मुनि, और सी चले मुनि भरे के संता, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा. घर से चले मुनि, घर से चले मुनि भर के साथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथा. और श्रम में कर दिग्गम गमाई, खग मृग जीव जंतु दहनाई, खग मृग जीव
बसली रघुकुलनाथा हरीचीच देव मुळे